आपला जो आपला जो मुख्य विषय आहे तो सतीचा आहे. म्हणून तो वरती सती नाव दिलेलं आहे. आता हा बोर्ड पाहिल्यानंतर त्याच्यावरचा विषय जो आहे तो तुम्हाला आधीच परिचित आहे किंवा अशा प्रकारचं जे टेबल आहे, म्हणजे ज्याला याला टेबल म्हणतात, हे अशा प्रकारचं टेबल आधी तयार केलेलं आहे आपण बऱ्याच वेळा. आणि हे कशाच्या आधारावर केलेलं आहे तर मध्यम निकाय 118 नंबरचं जे सूत्र आहे, अनापानसती सूत्र, ते बहुतेकांकडे आहे आता असं मला वाटतं. नसेल तर काहींकडे जे जीवनाच्या तीन गाथा पुस्तक आहे, त्या जीवनाच्या तीन गाथाच्या पुस्तकामध्ये सुद्धा शेवटी अनापानसती सूत्र टाकलेलं आहे. आवाज क्लिअर येतो ना सगळ्यांना? येतो होतो व्यवस्थित येतो. ओके. अनापानसती सूत्र जे आहे त्या अनापानसती सूत्राच्या शेवटी पण आपण हे टाकलेलं आहे. अनापानसती सूत्राच्या शेवटी जीवनाच्या तीन गाथाच्या शेवटी हे अनापानसती सूत्र टाकलेलं आहे. परंतु हे जे छोटं पुस्तक आहे याला मी थोडंसं एडिट केलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही सुधारणा केल्यात, काही बदल केलेले आहेत. आणि ते बदल आपल्या प्रॅक्टिसच्या दृष्टीने केलेले आहेत. कारण ही साधना आहे, ही प्रॅक्टिस आहे, ही केवळ थेअरी नाही. तर त्यानुसार आपण बोर्डवर जे काही मुद्दे लिहिलेले आहेत, मांडलेले आहेत, तर त्याचा सेंट्रल पॉइंट जो आहे तो सती आहे, जागृती आहे, भान आहे, अवेअरनेस, अवेकनिंग, अपमाद, बऱ्याच बरेच शब्द आहेत त्याला, पर्यायी शब्द, आत्मभान. अनापान सतीची भावना महाफलदायक होते. अनापान सतीची अधिकाधिक भावना केल्याने ती चार सतीपट्ठांना परिपूर्ण करते. दुसरा दुसरा हा काया वेदना चित्त मन धम्म. अनापान सतीची भावना महाफलदायक होते. अनापान सतीची अधिकाधिक भावना केल्याने ती चार सतीपट्ठानांना परिपूर्ण करते. चार सतीपट्ठानांची अधिकाधिक भावना केल्याने ती सप्तबोध्यांगांना परिपूर्ण करते. आणि सप्तबोध्यांगांची अधिकाधिक भावना केल्याने विद्या आणि विमुक्तीची प्राप्ती होते. म्हणजे जीवनाचं जे अंतिम ध्येय आहे, उद्देश आहे, विमुक्ती, त्याची प्राप्ती होते, असा हा टेबल आपल्याला सांगतो. तर त्याच्यामध्ये सती सगळीकडे जोडायची आहे. म्हणजे आन सती, अपान सती, कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती आणि धम्म म्हणजे मनोधम्म ची सती. आणि हा चौथा जो चौथी जी लिस्ट आहे, ही सप्तबोध्यांगांच्या लिस्टमध्ये हे सती पठ्ठाण याचं पहिलं अंग आहे. हे चार सती पठ्ठाण जे आहे ते याचं पहिलं अंग आहे. सती पठ्ठाण दिसतंय का? अक्षर दिसतात का? सती पठ्ठाण अक्षर दिसतं का?
सती पठ्ठाण दिसतं सर. हा, तर हे सती पठ्ठाण. सतीपट्ठाण म्हणजे मधलं मधलं टेबल. काया वेदना चित्त धम्म म्हणजे कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती, धम्मानुसती. हे चार पातळीवरची जागृती. इथून पुढचं काम सुरू होतं सप्तबोध्यांगामध्ये. त्यातलं पहिलं अंग म्हणजे सतीपट्ठाणच आहे. आणि मग पुढचं काम त्याच्यामध्ये दिलेलं आहे, धम्मविजय वगैरे. ते आपण आता थोडस नंतर पाहू. काही आज पाहू, काही उद्या पाहू आपण. आज आपल्याला काय काय त्याच्यावर काय विश्लेषण करता येतं ते बघू आपण आता. हम्म. आज सगळं वाकडं तिकडं दिसतंय, त्याच्यामुळं समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. एक महत्वाचा मुद्दा म्हणजे हे जे आनापान आहे, हा कायेचा भाग आहे. हे आपण आता बराच वेळा पाहिलेलं आहे. आनापान वेगळं नाही. तसं हे सगळ्यातलं काहीच वेगळं नाही, सगळं इंटरकनेक्टेड आहे, एकमेकांशी जोडलेलं. पण हे आन आणि अपान हा कायेमध्ये ही कायेमध्ये चालणारी प्रक्रिया आहे. कायेचा भाग आहे आन आणि अपान. आणि म्हणून आपण याला नुसतं अनापान म्हणण्याऐवजी काया आन, काया अपान आणि त्याची सती, त्याचं भान. म्हणजे वर्तमानामध्ये आता सध्या आपली काया आन करते, अपान करते. तर जेव्हा जे असेल तेव्हा तो सतीचा मुद्दा. सतीचा जेव्हा जे असेल ते काया आन असेल तर काया आन सती, काया अपान होत असेल तर काया अपान सती. आणि हे आपण मुद्दाम करत नाही. म्हणजेच आपण मुद्दाम श्वास घेतो सोडतो आणि मग हे आन आहे आणि हे अपान आहे, किंवा हे काया आन आहे आणि हे काया अपान आहे, असं मुद्दाम नाही करत. हे काही न करता चाललेलं आहे ते. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तो खरं म्हणजे अनात्मचा मुद्दा आहे. तो आपण आपल्या सप्तपद्यांगामध्ये शेवटी ठेवलेला आहे इथे. अनात्म. तर तुम्ही जेव्हा आता याचं रेकॉर्डिंग पाहाल तर ते झूम आउट करून तुम्ही हे करणार, झूम आउट का झूम इन करून तुम्ही ते बारकाईनं पाहू शकताय. तर हा जो अनात्माचा मुद्दा आहे, हा आपला सुरुवातीपासूनच आपण हे केलेला आहे, म्हणजे प्रॅक्टिसमध्ये आणलेला आहे. काया आन, काया अपान सती, काया आन सती, काया अपान सती, किंवा काया अनापान सती. अनापानला कायेचा भाग जर, हा, अनापान हा कायेचा भाग आहे, कायेतली एक ऍक्टिव्हिटी आहे, क्रिया आहे, प्रक्रिया आहे. हे जर लक्षात घेतलं तर काय होईल, आपल्याला अनात्म हा अनात्म काय म्हटलंय. अनात्मच अनात्म हा, अनात्म ते तर गृहीत आहेच आहे. अनात्म नाही बोललो तरी ते गृहीत आहे. अनात्म कसं गृहीत आहे, की श्वास आपण घेत नाही सोडत नाही, हे तर पहिल्यापासूनच आपण चाललंय आपलं. म्हणजे अनात्म त्याच्यासाठी तो शब्द त्याला म्हणजे अध्यावृत आहे तो, म्हणजे पाठी बॅक ऑफ द माइंड, म्हणजे बॅक ऑफ द बोर्ड म्हणा. आता या बोर्डाच्या पाठीमागे जणू काय अनात्म शब्द लिहिलेलाच आहे, असं तुम्ही गृहीत धरा. अनात्म म्हणजे सगळंच अस्तित्व, जीवनच अनात्म आहे. म्हणजे आपल्या म्हणण्यानुसार नाही चाललं ते. इट इज कंडिशन को प्रोडक्शन, कार्यकारण भावानुसार चाललेलं आहे. तर अनात्म हा गृहीत शब्द आहे ते. आणि आपल्या साधनेतला तो फार महत्वाचा मुद्दा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पहिल्यापासून.
आणि मी परत परत सांगतोय. पण आता ही साधना थोडस गुंतागुंतीचा विषय असल्यामुळं ते सगळ्याच गोष्टी एकाच वेळेला लक्षात येणार नाहीत. ते थोड्या 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 लक्षात येऊन मग ती सगळ्याची जुळवाजुळव होईल. जसं आपण एखाद्या गुंतागुंतीचं काम हातात घेतो, कुठलंही काम असेल, टेक्निकल काम असेल किंवा अगदी मोठ्या स्वयंपाकाचं काम असेल, मोठ्या स्वयंपाकाचं, जेव्हा आपल्याला त्यातलं काही माहिती नसतं, त्या टेक्निकल कामातलं काही माहिती नसतं किंवा त्या स्वयंपाकातलं काही माहिती नसतं, किंवा आपण गाडी शिकतो, टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो, गाडी शिकतो, तर आपल्याला त्यातलं काही माहिती नसतं. फक्त त्यातल्या शब्दांची नावं माहिती असतात. काही स्वयंपाकामध्ये हे मसाल्याचे पदार्थ आहेत, किंवा टेक्निकल याच्यामध्ये हे टेक्निकल गोष्ट, समजा आता कॉम्प्युटर आहे तर याला स्क्रीन म्हणतात, याला बोर्ड म्हणतात, याला हे युपीएस सीपीयू काय असेल नसेल, माऊस हे, आणि त्यातलं जे काही जेवढे आपल्याला ज्ञान आहे तेवढं आहे, परंतु ऍक्च्युअल कॉम्प्युटर ऑपरेट करणं ही वेगळी गोष्ट आहे. गाडीच्या ब्रेक माहिती आहे, क्लच माहिती आहे, ऍक्सलरेटर माहिती आहे, तर गाडी स्टार्ट करण्यापासून तुम्हाला सगळं माहिती आहे त्यातलं, की असं असं केल्याने तसं तसं होतं. पण प्रत्यक्षात जेव्हा आपण गाडी चालवायला घेतो तेव्हा फक्त आपल्याला हा चावी लावली आणि ती सुरू केली गाडी आणि चालली असं नाही. ते त्याला न्यूट्रल करून तुम्हाला ती गाडी म्हणजे चावी तुम्हाला फिरवावी लागते, आणि न्यूट्रल याच्यावर गाडी चालू झाल्यावर मग तुम्ही फर्स्ट सेकंड थर्ड काय तो गिअर तो टाकता आणि पुढे जाता. तर ह्या सगळ्या गोष्टी टेक्निकली माहिती असणं आणि प्रत्यक्ष ड्राईव्ह करणं, किंवा मसाल्याचे पदार्थ माहिती असणं, स्वयंपाकाचं साहित्य माहिती असणं आणि स्वयंपाक करणं ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. तसं हे शब्द जे आहेत आता आपल्या साधनेतले अनेक याला धरून अनेक शब्द पण आलेले आहेत. तर ते सगळे शब्द आपण सध्या फक्त माहिती करून घेतो सुरुवातीला. त्याचं रिपिटेशन होतं, पुन्हा 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 रिपिटेशन होतं. आता नुसता आनापान शब्द जरी घेतला तर ते पुन्हा पुन्हा तोच येतो शब्द. परंतु जोपर्यंत आपण प्रॅक्टिकली आन आणि अपान मध्ये उतरत नाही तोपर्यंत ते शब्द आपल्याला गरजेचे असतातच. पण जेव्हा आपण प्रत्यक्ष आन आणि अपान मध्ये उतरतो, किंवा मी ज्याला काया आन आणि काया अपान म्हणतो, त्या प्रवाहामध्ये जेव्हा आपण उतरतो तेव्हा आपल्याला शब्दांची गरज नसते, कारण आपण त्याला तिथं पोहोचलेलो असतो. तोपर्यंत आपल्याला हे शब्द माहिती पाहिजेत. त्याहीपेक्षा त्यांचा उद्देश काय आहे, त्यांचं ते काय सांगतात ते शब्द, हे नीट व्यवस्थित लक्षात घेणं महत्वाचं आहे. तर मग आपली प्रॅक्टिस व्यवस्थित होते आणि त्याचा रिझल्ट, हा शेवटचा रिझल्ट जो आहे हा आपला महत्वाचा हा टार्गेट आहे. विद्या म्हणजे जीवनाचा बोध, जीवनात जीवनाचा बोध ज्याला प्रज्ञा म्हटलेला आहे, जगण्याचा बोध, जगणं म्हणजे काय आणि यातले प्रश्न काय, त्याचं निवारण कसं करायचं, ही सगळी विद्या जी आहे त्या विद्येची आपल्याला जोपर्यंत व्यवस्थित प्राप्ती होत नाही, म्हणजेच हे सगळे शब्द आपल्याला आणि यातले अनेक शब्द पाठीमागचे आणि या सगळ्या शब्दांचा अर्थ आणि परस्पर संबंध, हे सगळं जोपर्यंत आपल्याला व्यवस्थित कळत नाही तोपर्यंत आपल्याला विद्येची प्राप्ती होत नाही, बोध होत नाही. आणि जोपर्यंत बोध होत नाही तोपर्यंत आपल्याला आपला प्रश्न सोडवता येत नाही, ज्याला जो विमुक्ती म्हटलेला आहे, म्हणजे दुःखमुक्ती आहे, यातनामुक्ती आहे, तणावमुक्ती आहे.
म्हणजे आपलं जीवन हे परिपूर्ण सुखकर झालं पाहिजे. कारण जीवनातलं सत्य दुःख आहे, डिस्टर्बन्स आहे, विचलन आहे, इनसिक्युरिटी आहे, असुरक्षितता आहे, भय आहे, एकटेपणा आहे, जे काय आहे ते. तो प्रश्न तो प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे, म्हणून हे सगळं करायचंय. तो जर उद्देश नसेल तर मग हे सगळं करण्यात काही पण नाही. उद्देशच नाही तर मग ते करून काय करायचं. गाडी चालवायला घेतली आणि कुठे जायचं तेच आपण ठरवलेलं नाही, मग गाडी कशाला कशाला काढली, गाडी बाहेर कशाला चालवतो गाडी आपण. ते गाडी कुठे जायचं याच्यात आपल्याला निश्चित माहिती असतं, म्हणून आपण गाडी चालवायला घेतो किंवा कुठल्या तरी गाडीमध्ये बसतो. तसं हे विद्या विमुक्ती जी आहे हे आपल्याला उद्देश आहे, हा आपल्या जीवनाचा उद्देश आहे, ज्याला निब्बाण पण म्हटलेला आहे, बुद्धत्व आहे, अरहतपद आहे, बोधिप्राप्ती आहे, अनेक शब्द आहेत त्याला. तर त्या सगळ्याचा सार जो आहे तो विमुक्ती आहे. विमुक्तीची टेस्ट घ्या म्हणतात, विमुक्तीची चव. जसं काल आपण म्हटलं ना की महासागराचे जे 8 गुण आहेत, त्या 8 गुणापैकी एक तुलना जी केलेली आहे धम्म आणि सागरामध्ये, तर सागराच्या कोणताही सागर घ्या आणि सागरातला थेंब घ्या, कोणत्याही सागरातला थेंब घ्या आणि तो चाखून पहा, त्याची चव ही लवणाची असते, म्हणजे खारटपणाची असते. त्याच्यामध्ये तो खारटपणा असतो. जसं कुठल्याही थेंबाची, कोणत्याही सागराच्या थेंबाची चव ही विमुक्तीची असते, सॉरी, लवणाची असते, खारटपणाची असते. त्याप्रमाणे धम्माच्या महासागरामधला कोणताही विषय घ्या, त्याची टेस्ट ही, त्याची चव जी आहे ती विमुक्तीची आहे असं म्हटलं जातं. म्हणजे त्याच्यासाठी सगळं आहे, ती चव चाकण्यासाठी किंवा तो अनुभव घेण्यासाठी. तर असा हा विषय आहे. तर आपण मगाशी असं म्हटलो की आन अपान हे जरी सेपरेट दाखवलेलं असलं तरी तो कायेचा भाग आहे. ते हे सगळंच कायेचा भाग आहे. म्हणून ह्या सगळ्याला समजा एक शब्द आपण वापरला तर तो धम्म आहे. कारण धम्माचा हा एक भाग आहे, एक शिकवण आहे. हे सगळं म्हणजे धम्म आहे. आणि धम्मं कायेन पश्यति असं म्हटलेलं आहे. धम्म कायेला दिसतात, म्हणजे कायेमध्ये दिसतात. धम्म हे कायेमध्ये दिसतात, कायेला जाणवतात. कारण कायेमध्येच हे सगळं काय आहे. जाणीवा, वेदना, चित्त, धम्म म्हणजे विचार प्रक्रिया, हे सगळं या कायेमध्ये आहे. कायेमध्येच आपल्याला धम्मविषय म्हणजे अनालिसिस करायचं असतं. जे जे काही सापडतं त्याचं आपल्याला अनालिसिस करायचं असतं. ते सतीच्या आधारे, जागृतीच्या आधारे, सतीपठ्ठांच्या आधारे. जेव्हा हे सगळे अंग आपल्याला अनुभवाला येतात, तेव्हा आपल्याला कशाची काय संबंध आहे, कशात काय आहे, कशामुळं काय आहे, हे सगळे कार्यकरण बा आपल्याला जेव्हा लक्षात येतो, तेव्हा ते धम्मविषय चाललेलं असं म्हटलेलं आहे. अनालिसिस, विश्लेषण, पृथक्करण, धम्माचं पृथक्करण, धम्माचं विश्लेषण, धम्माचा विषय. ते पुढचं काम आहे, लेव्हल 3चं काम आहे. वर आपण लेव्हल टाकलेले आहेत, L1, L2, L3 दिसतंय ना. लेव्हल 1, लेव्हल 2, लेव्हल 3. तर लेव्हल 1 म्हणजे आनापान सती, म्हणजे काया आनापान सतीच्या आधारे कायेमध्ये एंट्री होणं, प्रवेश होणं, म्हणजे लेव्हल 1 पूर्ण होऊन लेव्हल 2 ला सुरुवात झाली असं त्याचा अर्थ आहे. आणि लेव्हल 2 मध्ये मग बाकीच्या गोष्टी आहेत.
काया म्हणजे जीवन पण आहे. सती म्हणजे जर जागृती आहे, भान आहे, तर हे जीवनाचं कायचं भान आहे, म्हणजे जगण्याचं भान आहे, आपल्या अस्तित्वाचं भान आहे. आपल्या जीवनाचं जगण्याचं भान आहे. कारण आपल्याला ते भान आल्याशिवाय आपल्याला प्रश्न समजत नाही. हे आपण परत परत पाहतोय. तर मध्ये मध्ये हा जो पॉज येतो, पॉज बोलण्यामध्ये, याचा अर्थ लक्षात येतोय का? ह्या पॉज मध्ये आपली जागृती समाविष्ट आहे. आपण गाफील नाही. आणि ते एक मौन आहे. ते पॉज म्हणजे मौन आहे. जिथं शब्द थांबतात तिथं मौन असतं. आणि मौनामध्ये सती जागृती जास्त स्पष्ट जाणवते. तर सती जागृतीचा मुद्दा लक्षात आला नाही तर मौन ही गोष्ट रटाळ वाटू शकते, कंटाळवाणी वाटू शकते. एवढे का पॉज घेतात? काही लोक मला म्हणतात, म्हणजे जोपर्यंत मुद्दा लक्षात येत नाही तोपर्यंत ते म्हणतात तुम्ही फार थांबता मध्ये. तर थांबण्यामध्ये एक विशिष्ट ते नैसर्गिक थांबणं असतं. ते काय असं म्हणजे मुद्दाम आता आपल्याला काही सुचत नाही किंवा पुढं काय बोलायचंय आपल्याला माहिती नाही आणि म्हणून थांबलोय आणि मग त्याच्यावर विचार करतोय, तर ते थांबणं वेगळं. उलट कधी कधी मी तर म्हणतो, जिथं आपण जास्त बडबड करतो तिथं आपले बरेचसे शब्द हे असेच म्हणजे मोघम किंवा गाफीलपणे चाललेले असतात. आपल्याला माहिती नसतं आपण काय बोलतोय, किती बोलतोय, सगळं गरजेचं आहे का, सगळे शब्द आपल्याला जे म्हणायचं त्याचं स्पष्टीकरण करणारे आहेत का, हे आपण अं, स्वतःच ती प्रॅक्टिसमध्ये आपण ते पाहू शकतो. आपण जेव्हा बोलतो तेव्हा सगळे शब्द आपल्याला माहिती असतात का, आपल्या वाणीतून मुखातून जे शब्द बाहेर पडतात त्या शब्दांचं भान असतं का? हाही आपला सतीचा विषय आहे. तो कायानुसतीचाच विषय आहे. कारण कायाच बोलते. त्यामुळे पॉज थांबणं हे या प्रॅक्टिससाठी चुकीचं नाही, वाईट नाही असं मी म्हणतो. आणि धाड 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 नुसते शब्द सोडत गेलं आणि काही समजा लक्षात नाही आलं तर मग त्या बोलण्याला काय अर्थ राहत नाही. तर आता आपल्याकडे सुत्त आहे. मग ते सुत्तातले आता आपण ते अनुभव घेतलेले आहेत की जेव्हा आपण सुत्तातले शब्द वाचतो आणि पटपट पटपट वाचून पुढे जातो तर बऱ्याच वेळेला हे आपल्या लक्षात येतं पुढे गेल्यानंतर की मागचं बरंच काही समजलं नाही, बरेच शब्द समजलेच नाही आणि आपण पुढे चाललोय. ते बोलण्यामध्ये आपण उरकत घेतलं पण त्याचा अर्थ नाही समजला ना. तर हे आपण थोडं लक्षात घेऊया. तर सावधानतेचा मुद्दा पण विसरायचा नाही. कोणत्याही क्षणी आपली सावधानता, जागृती, सती ही जिवंत असली पाहिजे. सती जिवंतच असली पाहिजे. तर आपण जिवंत आहोत, नाही तर मृतवत अवस्था आहे. भान, जागृती ही जिवंत अवस्था आहे. म्हणजे आपण नेहमी सतीमध्ये असलो पाहिजे.
वास्तविक पाहता याच्यामध्ये करण्यासारखंच जास्त आहे, बोलण्यासारखं कमी आहे. परंतु काही गोष्टींच्या स्पष्टीकरणासाठी आपल्याला बोलावं लागतं. तर पहिला या या टेबल मधला पहिला जो मुद्दा आहे, काया आन काया अपान सती. आनापान वेगळं काढू नका, तो कायेचा भाग ठेवा प्रॅक्टिससाठी, असं माझं एक अनुभवातून मत आहे. कारण बरेच बरेच लोक मी पाहिलेले आहेत, शिकवणारे सुद्धा, ते आनापानला वेगळं काढतात, आनापान सती वेगळे करतात, आणि कधी कधी आनापान सतीच्या नावाखाली आनापानचं ध्यान करतात. ते मला वाटतं तो पुढे जाण्यासाठी तो भाग जो आहे तो उपयोगात आलाय. कारण शेवटी पठ्ठाण झालं पाहिजे, पुढे जाता आलं पाहिजे. पुढं म्हणजे आपल्याला शेवटपर्यंत जाता आलं पाहिजे, त्याला पण पठ्ठाण म्हटलेलं आहे. प्रस्थान करता आलं पाहिजे. आपण पाहिलं, ध्यान हे स्टॅटिक असते, स्थिर असतं, सती गतिशील असते. कारण हे सगळं गतिशील आहे. हे शब्द जे दाखवतात आपल्या अंतरंगातले, हे सगळे गतिशील, सगळ्या गतिशील बाबी आहेत. आन गती आहे, अपान गती आहे. काया आन गती आहे, काया अपान गती आहे. कायातल्या अनेक ऍक्टिव्हिटीज, अनेक गोष्टी, त्यातलं आपलं बोलणं पण आलं, तर अनेक गोष्टी या गतिशील आहेत. कायमधलं हार्टचं काम असेल, डायजेशनचं, किंवा जे जे काही असेल, आपल्याला त्याच्यात फार शब्दात जाण्याची गरज नाही. आपल्याला ते माहिती आहे काय चाललंय ते. तर ती गतीच आहे. कायातल्या वेदना ज्या आहे, जाणीवा, त्या गती आहे. चित्त गती आहे. विचार प्रक्रिया म्हणजे मनोधम्म गती आहे. आणि या गतीमध्ये उतरणं म्हणजे सतीचं पठ्ठाण आहे. सती प्रस्थान करते. आनापान सतीतून, काया आनापान सतीतून ती कायानुसतीमध्ये येते. इथं हा सती शब्द जोडायचा प्रत्येक ठिकाणी. आणि अनुसती, तर काया अनुसती असा शब्द जोडला तर अनुचा अर्थ होतो विथ, म्हणजे कायेच्या, म्हणजे किंवा सह, कायेच्या बरोबर जेव्हा सती असते ती, तेव्हा ती कायानुसती. वेदनांच्या बरोबर जेव्हा सती असते तेव्हा ती वेदनानुसती. चित्ताच्या बरोबर किंवा चित्तामध्ये, म्हणजे सगळ्यांच्या बरोबर किंवा मध्ये, त्याच्या अंतरंगात आतमध्ये, चित्ताच्या मध्ये किंवा चित्ताबरोबर किंवा चित्ताच्या मध्ये जेव्हा सती असते तेव्हा ती चित्तानुसती. आणि विचार प्रक्रिया मनोधम्मांच्या मध्ये, म्हणजे ब्रेन थोडक्यात, आपल्याला सगळं भान आहे त्याचं, तर त्या धम्मांच्या मनोधम्मांच्या मध्ये जेव्हा सती असते तेव्हा ती धम्मानुसती होते. हे चार सती पठ्ठाण आपल्याला सांगितलेले आहे. तर आनापान सतीची भावना, म्हणजे काय, आनापान सतीची भावना अधिकाधिक केल्याने ती या चार सती पठ्ठाणांना हळूहळू परिपूर्ण करते. हे आपलं लेवल 1 मधून लेवल 2 मध्ये शिरण्याचं, किंवा लेवल 2 पर्यंत जाण्याचं हे महत्वाचं काम आहे. आणि मग पुढचे अनुभव यायला सुरुवात होते. त्याच्यात आत्ताच आपण आजच शिरणार नाही आहोत. तर काल आपण जे पाहिलं की जेव्हा आपण इथून इथे जातो, लेवल 1 मधून लेवल 2 मध्ये जातो, म्हणजे काया आनापान सतीतून जेव्हा आपण काया वेदना चित्त मनोधम्मांच्या मध्ये उतरतो, तेव्हा असं म्हटलेलं आहे, शब्दप्रयोग कसे केलेत, कायेमध्ये दुसरी काया जाणवते, म्हणजे अंतरंग जाणवतं. वेदनांमध्ये वेदनामधल्या वेदना जाणवतात, म्हणजे वेदनांमधलं अंतरंग जाणवतं. चित्तामधलं चित्त जाणवतं, म्हणजे चित्तामध्ये जी काही आहे, आशा, आशा, इच्छा, आकांक्षा, तृष्णा, भावना, इमोशन्स,
ते चित्तामध्ये शिरल्यानंतर चित्तातलं चित्त जाणवतं. विचार प्रक्रियेच्या संपर्कात आपण गेलो, मनोधम्मांच्या संपर्कात गेलो, तर विचारातले विचार जाणवतात, धम्मातले धम्म जाणवतात. म्हणजे काय आहे ते असं म्हणतात, काय आहे, दुसरी काय आहे जणू काही. वेदनांमध्ये दुसऱ्या वेदना आहेत जणू काही, चित्तामध्ये दुसरं चित्त आहे जणू काही, धम्मामध्ये धम्म आहे. असे ते शब्दप्रयोग त्यांनी केलेले आहेत. त्याचा अर्थ, मतीचा अर्थ एकच, का अंतरंगात शिरल्यानंतर त्याचं जे आंतरिक स्वरूप आपल्याला जाणवतं, ती भाषा या शब्दाद्वारे व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु ही गोष्ट आता परत परत सांगायला नको, हे सगळ्या अनुभवाच्या गोष्टी आहेत. जे कोणी ही प्रत्यक्ष करून पाहतील त्यांना हे अनुभव येतील. आणि ते अनुभव यावेत, ते प्रत्यक्ष करता यावं म्हणून ही प्रॅक्टिस आपल्याला स्पष्ट समजून घेण्यासाठी बऱ्याच शब्दांचा पसाराही मांडावा लागतो आणि तो गरजेचा आहे. प्रसंगी आपल्याला पॉजही घ्यावा लागतो, थांबावं लागतं. त्यावेळेला चिंतन पण चाललेलं असते, एक विचार चाललेला असतो स्पष्टता येण्यासाठी. त्याचं हे काम आहे. तर मला वाटतं इतकं पुरेसं आहे. खूप काही हे करण्याची आवश्यकता नाही.